जमलं म्हणलं. झाबरूचा फोन आला, 15 तिकीट ऑलरेडी काढेल म्हणते बाबून. बस आता मारत रावले भेटायचं त्याला, म्हणा पैसे सोयला, उद्याची जायची तिकीटची सोयला, खाण्यापिण्याची व्यवस्था कर. झाला तर ओके. यवतमाळ उद्या निघायचं आहे, झाबरूच्या घरी जायचं आहे, तिथून आपल्या शोले पाहायला जायचं आहे. कारण मग घरी चला आता, काऊन की बा सकाळी जर म्हणलं ना तर ते सकाळी गायब होते बरं, माहीत जर झालं त्याला तर लवकरात लवकर आपण त्याला टच करू. चल बा उद्या तूही चाल आमच्या संग, काय खर्च येते काय नाही तूच पाय, नाही का? नाही तर मग अजून तिसरा पाय काढून ते. चला चला त्याच्या घरी. चला म्हणलं संख्या, चला चला चलो रे, चलो चलो चलो. समजलं त्याला आले मोर्चा घेऊन आता पहा समाज द्यायला काय म्हणतात. अरे येणंच आहे ना, मला माहित होतं ते भडकतात म्हणून, इंजन भडकणारच होतं ना. आता 7तले 5 गिरावर आता 44 ना ते. आता मला म्हणून का रे का मारत दा. असं असं असते का? पाय ना त्याची गंमत घे तुम्ही. येतो मी. काय म्हणते पोट्ट पाय म्हणलं. काय कल्ला काय आहे म्हणलं, काय झालं? तिकीटा काढल्या का? काढल्या असेल तर पैसेच सांगा, बाकी काय बोलून राहिले तुम्ही. काय झालं तुमचं, कल्ला काय करून राहिले? काय करून राहिले असं असं असं. या तुम्ही बाहेर या, तुम्ही सांगून काय चला म्हणलं. चला पोट्ट उभे सगळे, काय पहा तुमचे तुम्ही. चला लवकर. चला ना मग कोण घेऊन राहिलं. चला आलो मी बाहेर. कोमातच जाते ते. बोला म्हणलं काय होतं तुमचं, काय साठी आली इथं कल्लान हल्लान हे काय चालू, काय तुमचं काय भानू, काय विषय काय? काय कसं खुश आहे नाही. हो मन मे लड्डू फुटा. थांब ना म्हणा, तुला कोमातच झालं का? हो पण मारती हे बरोबर नाही कळत या. हो आम्ही त्याचे आदर्श मानतो तुला. चला बा शाळा असताना समिती अध्यक्ष असं तसं, पण तू त्याच्या म्हणलं अशी मजाक नाही करायला पाहिजे पोट्टे संग. की बा मी आता पैसे भरतो, पिक्चर पाहायला जा, तिकीट भेटायचा पता नाही. सगळं माहित असताना असं नाही करायला पाहिजे. ते काही समजलं नाही बा काय म्हणून राहिले तुम्ही तर. तुला समजलं मारती तुला माहिती आहे ना, याला तिकीट सापडणे नाही, पैसे काही देणं नाही. म्हणून बसला मोठेपणा करतो का मारती तू. द्यायचं नसेल तसं सांग ना मग. माणसाने द्यायचं तर हर मनाने दिलं पाहिजे. झाले का 8 दिवसात काही तिकीट भेटो, पैसे देतो आम्ही. काय तुम्ही काय बोलता काय, मला तर काही लक्षातच नाही राहिलं म्हणा. पण काय झालं काय म्हणलं, काय लक्ष्मणराव तिकीट आणलं नाही का? चल मारती परवा दिवशी सोय लावतं का? परवा दिवशी तिकीट भेटू राहिले म्हणते लक्ष्मणराव म्हणते. जमलं बा, सुटलं नाही का? हो परवाची म्हणते ना. झालं काही टेन्शन नाही. अरे पण तसं नसते ना, आपण बोललं तर चाललं पाहिजे माणसानं. आपण काय बोललो तुमच्या संग की बा उद्या जर तिकीट तुमच्या असेल तुम्ही पैसे द्यायला तयार. परवाचा विषयच नव्हता ना आपल्या. नाही ना, तिकीट भेटू राहिलं उद्याची. हाऊसफुल आहे का? तुला माहित होतं म्हणून तू बोलला का आमच्या संग. आता परवाचं दे ना मग, तू परवाची तयार आहे ना आमची. नाही तसं नसते ना, बोललोच नाही ना आपण तसं. आपण उद्याचा विषय बोललेला. तुम्हाला बा जायचा खर्च बाकी लागलं तर काही नाश्त्या पाण्याला समजा तिकीटचा खर्च, असं आपलं बोलणं होतं. झालं मारती काय आले का? तुला काय वाटून राहिलं एवढं सोपं आहे का आम्ही? अरे तिकीटा भेटल्या. तिकीटा 15 तिकीटा बुकिंग केलेल्या म्हणलं 14 तारखेला आधी. चल म्हणलं लवकर पैसे सोयला आणि उद्या जायची तिकीटचा खर्च कर. आपली कमांडर घेऊन राहिलो, तिथं आम्ही जेवण करणार आहोत. चला तेवढ्या पैशाची व्यवस्था लावतो आणि चाल उद्या आमच्या संग चाल. छाबऱ्यानं कायच काढल्या तिकीट हे केला घोर आता. काय काय काढल्या का तिकीट? बरं चालते ना मग, मी काय नाही म्हणून राहिला का तुम्हाला. ठीक आहे जा ना मग उद्या तुम्ही. मी पैसे फोन पे मारून देईन त्याला, बोलून घेईन त्याशी. म्हणजे अरे म्हणजे संग चाल तू. फालतू अजून मग शिल्लकच घेतले ना, असं झालं. उद्या जेवण खावायचं पाहा लागते, गाडीचा खर्च डिझेलचा किती टाकलं काय टाकलं. तू संग चाल म्हणलं बा, एक परी डबल पिक्चर पाय तू. म्हणजे काय कमांडर हिंते इतका काय ढोंगता जरा करू राहिला तुम्ही. एसटीनं जायचं सकाळी, तिथं आपलं काही असं समजा जेवण घेऊन झाबरूच्या इथंच होते, पिक्चर पाहायला चालले या घरी. तिकीटचे पैसे देऊन देत तुमच्याजवळ, लयच लय समजा तुमचा भरोसा नसेल तर. नाही बा तिसरा पाय काढणं म्हणलं तू. संग चाल आमच्या मुकाड्यानं, कमांडर गाडी घेऊन राहिलो. एसटी गिस्टी नाही जात आम्ही. आता 3-3.5च्या घरात घालतात मला नाही का. मावलंच करणार आहे. अरे पण तसं नसते ना. आता एसटीने गेले असते काय बिघडलं असतं. बरं जाऊ दे डिझेलचे पैसे देईन बा मी. बाकी काही विषय नाही. पण हे लहान पोट्टे हे ते कसं काय घेता काय येईल का रे बा? बंगराचे आहे ते तुम्ही काय आले तर तुमच्या आजीला विचार बा पहिले. नाही तर मग मारतीनं नेलं फालतू काही झालं तर पार बा लहान पोट्टे भोल्या. ते माऊली भोवल्या विचार बा बाबाले, नाही तर मग कसं घोर नाही झाला पाहिजे. असं आहे, तिसरा पाय काढते मारती तू. हे बा शिकू नको आम्हाला ते बंगरेशाची मी घेतो गॅरंटी. बाकी सगळं आम्ही सांगतो. माऊली भाऊली आम्ही भेटतो. तू उद्याच तयार ठेव मुकाड्यानं. काय आता आगोपणा करू नको. चला आम्ही आता 4 माणसं पाय नाही आम्हाला. 11 झालो आम्ही. आलोच आम्ही आता. हो जा पहा मग सकाळी चालले जाऊ, काही वांधा नाही. चला ठीक आहे मग. आता झाबरूला फोन लावून दे. पैसे मी देऊन राहिलो म्हणा आत्ताच्या आता आमच्या समोरासमोर. नाही तर मग अजून मशीन झाला गेलं पार पडलं. फोन लाव त्याला, उद्या येऊन राहिलो मग सांगून दे. हॅलो झाबरू कोण स्पीकिंग. हॅलो मारुतराव बोलतो. काय तिकीट काढल्या म्हणते पिक्चरच्या, काय कसं काय, खरं आहे खोटं आहे म्हणलं, गोष्ट खरी आहे? अरे काय तर तुला फोन लावला तर उचलला नाही, मग भांडून लावला. या ना 15 जण या म्हणलं. तिकीट काढायला आपण उद्याच्या 6 वाजताच्या 6 ते 9. असं का काढल्या नाही? हो का, बरं ठीक आहे ना. मग कसं आम्ही येऊन राहिलो उद्या समजा. निघतो मग दुपारी. येऊन जातो या खोलीवर समजा. जेवणा खावण्याची होईल का व्यवस्था? कसं काय करावं का मग हॉटेलमध्ये जेवता? करतो ना जेवणाची आपल्याच घरी व्यवस्था करतो. एरी मुक्काम करणंच आहे तुम्हाला. 6 ते 9 म्हटल्यावर आता तुम्हाला रात्रभर राहत लागणार आहे उद्या. नाही पोट्टे नाही म्हणून राहिले झाबरू. पोट्टे म्हणते माती जिंकून जेवण आम्ही हॉटेलमध्ये.
हो ना रे, थांबा ना. बरोबर झाबरू, राहू दे म्हणलं, यायची इच्छा हॉटेलमध्ये जेवायची मी देऊन टाकेन बा. हो, जाऊ दे जाऊ दे, काही हरकत नाही. येतो मग आम्ही उद्या समजा 3-4 वाजता येऊन जातो मग. बरोबर या ना मग 15 जण या पण सगळे जण. हो 15 तिकीट आहे म्हणून म्हटलं. 15 जण आता जोडतो ना आता. हो 10 जण आहेत समजा हे सगळे. हो मी येऊन राहिलो, मग आता काय करतात ते म्हणते चलाच म्हणते. बरं ठीक आहे, मग येतो आम्ही, पाहतो अजून राहिले सुले 2-4 जण. हो ओके. मी काय म्हणतो आपलं हल्टिंग आला का हल्टिंग? हो आपले आबाजी गेले होते म्हणजे कसं ते शेगाव जाणार आहे पैदल दिंडीत. फोन आला होता कधी आबाजीचा, म्हणलं आले का घरी? नाही नाही, अजून तर यायचे म्हणा एसटी, आल्यावर सांगेनच तुले. बरं बाकी मग आता आबाजी घरी नाही वाटते नाही का? मग तर मावलंच आहे. चला ठीक आहे, मग येतो मग आम्ही उद्या मुक्कामाच्या हिशोबानं. हो ठीक आहे मग. या ना एकटेच आम्ही आता घरी. हो घरमालक गेलेले आहेत तिकडे ते शेगावले. हो आता काही वादा नाही. या मस्त पद्धतशीर, काही टेन्शन नाही. ठीक आहे. हॅलो हॅलो हो झाबू म्हणलं ते तिकीटचे पैसे किती झाले ते पाठवून दे म्हणलं मारुतीच्या व्हॉट्सअपवर. ते मारुती देणार आहे म्हणते पैसे. आणि अगोवनाचं, अरे हे बा झाबरू, काही हरकत नाही. काय तिकीटचा खर्च आला असेल ती माझ्यात टाकून द्या. मी फोन पे मारून देत नाही तर उद्या देऊन देईन मी. ओके ठीक आहे. बरोबर ठीक आहे ठीक आहे. तू देतं का? दे ना मग. हो नाही तुम्ही दिले असते. बरोबर ठीक आहे. हो या मग आता या. अरे बा सुदामा भाऊ, घेतला होता ना आम्ही चहा. हर वेळेस तुम्ही जर असा चहा माणसांना तर चुलीवरचं भगवून उतरणार नाही, मी सांगून राहील तुम्हाला. काही जास्त लाडक पण करत नका तो रामपूरवाल्याचं. आले गेले की चहा मांडणं. सोप सुपारी तयार ठेवत जा, घेऊन निघ लवकर. जाऊ तिकडे. चहा म्हणजे का मोठी गोष्ट आहे का? तुम्ही आम्हाला राजा दोघांनी मी पडते काय ना चहा पाण्याला बोलावलं, नाश्त्याला बोलावलं. तुम्ही आमच्या घरी आल्यावर आम्ही का तसंच जाऊ देणार आहो का? काही बोलता राजा? झुमर मामा मी काय म्हणतो आता यायचं काय? आता नवीन काय आहे तुमचं? काय म्हणलं? काही नाही ते उद्या जात आहे आम्हाला. हो पिक्चर पाहण्यासाठी 6 पिक्चर पाहिले. 4 तिकीट शिल्लक आहेत. चालतं का म्हणलं? म्हणजे इथं बसून आहे म्हणे शांताराम काका, म्हणून इथं आलो होतो. पिक्चर पाहिलं नाही का? असं पण काय का गावातले कार्यक्रम आहे ना, ते सरपंच आम्हाला बोलतील ना. हे झुंबरले लाईनी पाटलाला घेऊन जा, आमचं काही जमणार नाही. देवदास येते, आम्ही इथं थांबतो. बरं ठीक आहे मग मी सांगून देतो 2 जण आहे म्हणा. हो 13 झाले मग समजा, अजून 2 पाहिजे आहे. बरं काय नाही चालले, कसं काय म्हणलं? कोण कोण चाललं? सगळं चिल्लर पार्टी. हो भानुडा हे ते सगळं कमांडर आहे ना, कमांडर. बस स्टँड चाललो यवतमाळ मुक्कामी. झाबरूच्या घरी राहत आहे. आता ते भाड्याच्या घरात आणि हे चालले आपले दंडार घेऊन. पाय झाले का? इतके जण जाता का का? पाय बा ते घर मालक दिन त्याला काढू. या म्हणे मस्त. हो या म्हणे मस्त मुक्कामी. हो जा म्हणे मग परवा दिवशी. चला मग झुंबर मामा. हो या मग पहा मग काय तुमचा विचारतो. आम्ही दोघं पक्का हो लाईनी पाटील मी येतो. काय वाजता किती वाजता जावं लागते? 12 चेतनच्या घरापाशी गाडी निघणार आहे. ठीक आहे. बरोबर ठीक आहे बघा, काही वाजता नाही. सगळा खर्च मातीला करून राहिले. हो जायचा तिकीटचा सगळं जेवणा खावण्याचा सगळं. वाढते कोणाला खर्च? बरोबर, चांगला दळपण देतो मग, थांबतो. बरोबर येतो मग. पाटील चालता ना जाऊ ना. आता फक्त एक बाबा टच मारून देतो मी तेवढा, म्हणजे कसं विषय नाही. हो म्हणजे ती कशी शेगाव चाललेले, मग त्याला सांगून देतो जातो म्हणून. कायच करा बाबाच आहेस का? बरोबर ठीक आहे ना. हो बाबाला विचारून घ्या बरोबर. हो मग चालेल जाऊ बरं. येतो मग आम्ही उद्या 12 वाजता. ओके. बरोबर. आता चहा प्यायचा टाइम आहे का? हे बसली तिथं सुद्धा माझ्या घरी. इकडे आता कधी भोमारा पडलाय तर एकट्याच्या मागं काय करा आम्ही आता. हो ना, उद्या प्रगट दिन आहे, उद्याच्या कार्यक्रमाची तयारी आहे. अर्धे पोट्टे पाट्टे तिकडे पिक्चर पाहायला चाललो म्हणते. हे कंदील बुडा नाही ती तिकडे त्या एसटीवर जाऊन बसले, ते डॅनी येऊन राहिला म्हणून. मग इथं आता कोण करणार आहे का? निरा का आम्हीच करावं का म्हणलं. गावातले कार्यक्रम करावं लागते. आता काही शेगावले जातो म्हणते उद्या. पैदल वारीवारी गायगावले जातो म्हणे, तिथून मग पैदल जाते ती. ना आता हे बाकीची पोट्टी चालली तिकडे, म्हणून म्हणलं जरा इथं थांबा. आता जाऊ द्या, ते भजनावाल्याला आवाज द्या आणि पटकन सुरू करून देऊ आपण. मग काय का 12 वाजता सुरू करता का? ना तुमचं तर काही नीतच गया बा. करणं काही नाही, निरा बोल लावता आपले. आहेत ना पोट्टे 12 वाजे लोक थांबतो म्हणे, आम्ही सगळी व्यवस्था करून नंतर जाणार आहोत म्हणे. हो ना, मग काय आता आम्ही बी आता हाऊस ना. आता शांताराम स्वयंपाकाचं हे ते सगळं पाहिजे मी. हो आता हे डॅनी बुडा येऊन राहिला, आता एसटीवर गेले असन ती. येऊ द्या त्याले करता येते. हो निवार मनानं घेत जा तुम्ही. निरा घाई करता काही बी गडबड. अरे ज्याचं त्याला माहीत असते कार्यक्रम करणं म्हणजे काय सोपं असते काही. हो जा तुम्ही फटकन ते आपले भजनावाले बोलवून आणा बरं. हो जा, पटपट करावं लागते आपल्याला. मग उद्याची तयारी करणं आहे सगळं आहे. मग काय जा तुम्ही जा. काय आता वाट पाहायची असती. येऊनच राहिलो होतो ना मी. काय राजा तुम्ही बी अशा ते वाट येतच नाही का? हो मी आला आता तिकडे मस्त यवतमाळ राहून राहिला आता दाताच्या घरी. हो मी आता काय सांगा येते का नाही माणूस. बरं झालं आला आता. उद्या सकाळी जाऊ म्हणलं मग. पुन्हा मग काय आपल्याला गायगाव लोक जा लागून पैदल नाही का? सांगितलं ना भानू कसं 12 वाजता चालला तिकडे. हो त्याला जाता यवतमाळे. आणि आपण जाऊ शेगावले गायगावपर्यंत. त्याला म्हणलं आम्हाला सकाळी 5 वाजता पोहोचून दे. हो तर ते आपल्या तिथं 6-7 वाजेला पोहोचून देते. आणि तिथून मग चालले पैदल गायगावून शेगावपर्यंत लोकांच्या संग. जमते चालते, तसंही चालते. चला ना मग आता आपल्या तिथं मंदिरावर जा लागन आपल्या. हो भजन ठेवलेलं आहे. या म्हणलं डॅनी आबाजी घरी थैली ठेवून. हो आलोच घरी जातो मी जरासं. आलो 10 मिनिटात. हो तुम्ही पुढे येतो मी मंदिरावर. जरा लवकर येतो म्हणलं, नाही ते सरपंच कसा फन करून राहिला आज. हो जा तुम्ही. हो जरासं काम शिल्लक झालं की याच्या त्याच्या निरा डरकावतेस ते वाघासारखा. हो ये लवकर ये तिथं मंदिरात. अनुरेनु
ब्रह्मा व्यापिले लय उन्मत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटना प्रगटना योगी श्री संत गजानन महाराज की ते काही म्हणत राहायचं नाही का, पण भास्कर महाराजचं हे भजन जे आहे ना अनुरेणू मध्ये असं मनाला भिडते का नाही, असा माणूस तल्लीन होऊन जाते भक्तीतनी. लय जबर म्हटलं. पण हाय सांगतो म्हणतो आपलं महाराजचं नाव निघालं नाही बा, आठवलं मले. अरे आपलं श्री क्षेत्र तुळजा भवानी संस्थान विराईचं मूर्तिजापूर तालुका जिल्हा अकोला पिंजर रोडवर मूर्तिजापासून 15 किलोमीटर आहे. जबरदस्त कार्यक्रम आहे म्हटलं तिथं श्रीमद भागवत कथेचा. श्री राधाकृष्णजी महाराज जोधपूरचे 2 लाख गाईचं त्याचं गौरक्षण आहे. त्याच्या वाणीतून अमृततुल्य वाणीतून तिथं 21 फेब्रुवारीपासून तर 28 फेब्रुवारीपर्यंत दुपारी 1 ते 5 तिथं आपलं कथा वाचन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 7 दिवस भरघोस असे कीर्तनाचे कार्यक्रम आहे. फेमस महाराज येऊन राहिले तिथं. कोणती येऊन राहिले सांग ना बा, आम्ही तरी जातो. तर मग कोण येऊन राहिले तिथं? अरे बाबा शेगावचे भास्कर महाराज आहे, श्री संजय महाराज पाचपोर आहे अकोल्याची, व्यसनमुक्ती सम्राट आपले मधुकररावजी खोडे महाराज आहे. त्यानंतर आपले सोपान काका महाराज आहे काळबांडे आळंदीकर. त्याच्यानंतर आपले विशाल महाराज खोले मुक्ताईनगरचे. त्याच्यानंतर आपले अनिल महाराज पाटील बार्शीकर. त्याच्यानंतर श्री तुकाराम महाराज सकारामपूरकर यांचं कीर्तन. असे रोज संध्याकाळी 7:30 ते 9:30 कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आणि आपले महाराज तर माहीतच आहे, गोवंश श्री राधाकृष्णजी महाराज याच्या हस्ते समजा कथा वाचन आहे. जबर कार्यक्रम आहे. 5000 लोकांची व्यवस्था आहे. महाप्रसाद येते सगळं ओके. पूर्ण गावकरी मंडळी बिलकुल प्रतीक्षेत आहे आपल्या. या म्हणते लोक हैगी करू नका. जातो बा मग आम्ही आता किती 21 तारखेपासून आहे का? बरोबर जातो आम्ही, बसतो तिथं जाऊ नाही का पाटील, जाऊ म्हणलं आपण. मग या आता सगळ्याला आमंत्रण आहे. श्री क्षेत्र तुळजा भवानी संस्थान व समस्त गावकरी मंडळी विराईचं या म्हणलं. मूर्तिजापूरून 15 किलोमीटर आहे. एकदम जबरदस्त कार्यक्रम आहे. या मग. मला तर म्हणलं चला बाबा शेगावले. आता कसं आता 3 वाजून जायला. गाडीत बसला आपलं गायगावपर्यंत जाऊ, तिथून पैदल मग चालले आपल्या लोकांसंग दिंडीसारखं. ना सगळं एकातच आलं नाही. काय करतात आहे बा, पोट्ट्याची धूम आहे तिकडे जायची, तुमची धूम आहे आता शेगावला जायची. आता गावातलं कोण करण? इथचं मंदिरात नाही. आता आपल्याला कसं आहे, महाप्रसाद हे आहे ते आहे, सगळी व्यवस्था केलेली आहे. सगळ्या लोकायला जेवण आहे मंदिरावर. सगळं पाहा लागते ना. आता हेंगा शांताराम देवीदास तिकडे ते स्वयंपाकाच्या मागं आहेत, चालूच आहे आता बुंदी काढणं येते. तुम्ही जा निवांत, बिलकुल मस्त प्रार्थना करा आमच्यासाठी. जा तुम्ही शेगावले. जा. ठीक आहे मग निघतो आम्ही आता झोको. चल भाऊ भांडू घे गाडी, पलटून घे लवकर. गायगावपर्यंत जाऊ तिथं. तिथून बस लवकर आम्हाला 7 वाजेपर्यंत शेगाव गाठलं पाहिजे आम्ही. चला मग आता चला येतो म्हणलं. सरपंच साहेब चालते म्हणलं गावातला कार्यक्रम. ठीक आहे मग. आता यायला लवकर पोहोचून द्या लागेल तिथं आणि लवकर वापस येऊन कार्यक्रमात आटपलं गावातलं की बस 12 वाजता निघाला नाही का? बरं चला पलटतो गाडी.
दंडनायक संत गजानन महाराज की जय. चला आता पोचलो कसे शेगावले. हो कसं मन प्रसन्न झालं आता. तर आज प्रगट दिन आहे. आज सगळी गर्दीच गर्दी होणार आहे बरं. हो चला आता लवकर दर्शन अटपून घेऊ आणि आपल्या कामी लागू. हा चला चला. बोली बोली तुझे का पिंगळा म्हातारी, पिंगळा म्हातारी, बोली बोली तुझे का पिंगळा म्हातारी, पिंगळा. झालं ना आता बस करा ना तुम्ही. झालं आता काय निवडाल ती बुंदीचं टोपलं गिपलं आहे ते. झालं ना आता तिकडे भाताचे आहे मोडले त्यानं. तुम्ही राजा झाल्यावर काय आता उतारतात. झालं ना निपटलं पाहिजे ते. एखादं टोपलं राहू दे ना बुंदीचं आपल्याला. वाळ काढणारे आपल्याला काय आहे तिथं काय उरलं. मग तेच म्हणलं ना मी म्हणून बोलले तेच म्हणलं राहू द्या. मला सध्या आपल्या आहे तेवढं राहू द्या. आता बाकी आटपलं ना आता. शेवटची पंगाचं निरपेरे झालं म्हणून म्हणलं. हो ना पण आता ते डबल मागे आता मी आणलो ठीक आहे बांध तुम्ही. आता मला काय माहिती इकडे कमी आहे म्हणून. ठीक आहे जाऊ दे मग आटपलं ते आता. भाताचं गेलं तिकडे भाजी गेलं झालं सगळं झालं आता. पाणीवाले तिथं राव सांडू म्हणलं. तिकडे जा तिकडे. टँकर आहे तिथं. जा तिथं जा. काय काय म्हणणं काय तुमचं. नाही ना हे पण थांबा तुम्ही गडबड नका करू. कार्यक्रम पुरा होऊ द्या मग जा ना तुम्ही. पिक्चर पाहायला जा कुठे जा. आम्ही काय म्हणून राहिलो का. 12-1 वाजताही गेले चालते ना. अजून काय लागला का झाला 6 आहे म्हणता ना. तेच म्हणलं ना आता झालं ना सगळं राजा. सगळ्या माणसाच्या फक्त झाल्या बायाच्या ऑटोमॅटिक झालं ना. काही उशीर होते मग झाले. तुम्हाला माहिती आहे का मग. जाऊ द्या बा जायचं आहे का जा तुम्ही. जेवण घेऊन केले ना तुम्ही का करायचे साहेब म्हणलं. जेवण करून घ्या चालले जा मग. झाले ना आम्ही जेवलो आमचे झालं आता बस निघायचंच आहे आता. तिकडे ते चेत्या गाडी गिडी काढून उभा आहे ना म्हणून म्हणलं आम्ही निघत होतो मग. बरं जाऊ दे जा मग आता तुम्ही. हो जास्त काही गडबड करू नका. हो शांताराम इथे राहू दे नाही तर ही सटकतेत बरं. हो हा म्हणा आम्ही अजून काही जात नाही म्हणा. जा तुम्ही. आम्ही पोहा एका दिवशी पिक्चर टाइम भेटला तर. हो जा तुम्ही. कुठं अरे मारते. अरे यार बा इथं चेतनच्या घरापाशी येऊन बसलं म्हणलं आम्ही सगळे जरा वाट पाहू राहिलो तुम्ही. जेवढं झाले सर झालं पंकज झालं म्हणलं गावातली. चालला आता. अशा इतकी घाई यायले जसं का आतापासून जाऊन पिक्चर आहे 6 वाजताचा पिक्चर आता शो आहे आमचा. अरे हो ना मग आतापासून इतकी गडबड असते का. 12 वाजले ना मग जाऊ ना निघू ना. काय आहे तिथं. बघा इथून काय 4 वाजता निघतो का म्हणलं. त्या दिवशी दिवस भोसार काम होईल ना ते. मग का ते खरेदी आता त्या दिवशी किती घोर चालतं द्यायचा. घरूनच उशीर केला काय ना. लवकर मुकाडा इथे मला 10 मिनिटाच्या. नाही तर गाडी घेऊन घरामुळे येतो आम्ही. हो येतो हो पण ते पोट्टे गिट्टे पाहिजे बा. हे माऊली भाऊ आताच मला म्हणून राहिले. पोट्टे गिट्टे समाजा म्हणून बरोबर. हो ना भावले सांगितलं ना पोट्ट्याची काळजी करू नका बरोबर. मग काय तिकडे कशाला धोले फोन केला सगळं बरोबर आहे. बुडीला विचारला मी. तू नको काळजी करू द्यायची. तू मुकाट्याने इथे पहिले. तुला वाटते एक कारण सापडलं की तेवढंच बरं. मुकाट्याने इथे आलो हो इथं जाऊ ना मी. का तिथंच भाऊ इथं आहे. आलो मी वळाखाली होतो. आलो 10 मिनिटात. म्हणलं असे पोट्टे आहेत. हो इतकी दुनिया भरायची घाई आहे द्यायले जसं काय पिक्चर पाहायला नाही द्यायला काही. अरे बा जाणं लवकर जाणं आमच्यासारखं होईन ना. देवीदास होईन ना तू बी. आमचं आता माहित नाही का त्या दिवशी जरा आले का म्हणलं खरेदी हुकली ना आमची. मग काय तर तुमच्या खरेदीचं काय होते दिल ते पाहिजे बा. ते खादोड दिन नाही तर चाट राहायचे तुमच्या पैशाला सगळ्या. देत नाही पैसे. अरे रूमण्यानं घेतले पाटकाळात 2 रूमनेच टाकतो त्याच्या. पैसे देऊ नको म्हणा तू. हे आपल्या गावातले आहेत ना रे. मग काय हे गंदील बुट्यानं उशीर केला ना. आधार कार्ड भरलं ढमकं भरलं तिथं उशीर पंक्चर करून टाकली गाडी. तो सारखे आहेत ना उशीर करणारे. जाय मुकाट्याने त्या पोट्ट्याला घेऊन जाय. खरेदीचं नाव काढलं तर तिथंच भडकतेच बा. बरोबर ठीक आहे बा करा तुमची खरेदी काय आहे. हो येतो मी आता चला. असं मुद्दा नाही मारते आता. सगळा कार्यक्रम झाला सर झालं. आता मुकाट्या निघायला काही हरकत आहे का. आएंगे जाएंगे. इतका लवकर जात असते का बाहेर नाही का पिक्चर. इतकं मुजऱ्या करते मारत्या. पण आता याचा हे बा पाटील. मी काय म्हणतो भांडू. याला चांगला कसा धडका द्यायचा यावेळेस काय. खर्च करतो म्हणते ते. तिकीटचे पैसे काही लय नाही म्हणा. पण जेवणा खावणा त्याला चांगलं धडपून द्या तुम्ही. डिझेल पाणी हे ते चहा नाश्ता. तिकडून उद्या मुक्कामी होणार आपण आज मुक्कामी हो ना. उद्या याच्या वक्ती पुरं धडपून देऊ त्याला. त्याला गमतच वाटते. मी करतो खर्च मी करते. आता समजते त्याला काय किती जण आपण आता समजा 10 जण झालं समजा नाही का. 3 3 6 4 10 मारती 1 11 झाबरू 1 12 तरी 3 जण आपल्याला कमी पडू राहिले. मग 3 तिकिटाचं कसं करावं मग. जाऊ द्या ना त्याचा काय लोड घ्यायला लागते तुम्हाला. हो काही विषय नाही. ते 2-3 तिकीट उरले ते कोणाला देऊन दे झाबरू. त्याचा काय विषय असते. आता लोकच नाही सुटले तर काय करा. आता कुकडे चालले लोक तर. बरं चला बघा आता येऊ राहिलं ते. फक्त मला जास्त ही हा काही करू नका. धीरे धीरे बरोबर भाडू कव्हर कराच त्याला काय. डिझेल पाणी टाकून घ्या पहिले 2,000 नंतर चालतेच आहे आता. काय म्हणलं मी म्हणतो त्या झाबरूची मुक्कामी चाललो. ते तिथे जागा आहे का रे मला झोपाले. हाय म्हणे घर मला काही घर नाही म्हणे. काही टेन्शन नाही म्हणे. या म्हण तुम्ही. हो काही अडचण नाही. फक्त मग उद्या तुम्ही चालले जा म्हणते याच्यात. असं म्हणे बा. आता एक तर बुडा इथं आलेला आहे त्याच्यात काही टेन्शन नाही. आपणच संध्याकाळी फक्त जमलं घर मला नाही का. झालं मग काही टेन्शन नाही. पावलं साहेब येऊ द्या आता भारतीय बसा 10 मिनिटं पाणी गिरी पिऊन घ्या. निघू मग आता. प्रवास काही असं म्हणजे काळजी नाही ना काही. रस्त्यानं काही टेन्शन काही नाही टेन्शन. आता कसं जिकडे तिकडे सर बावलच होता मग काय आज गावातला कार्यक्रम झाला 12 वाजता. जेवढं खावणं झाले मग मी आला कसा डब्बा घेतला त्यासाठी डब्बा घेऊन चालला आलो मग. पायवर तरी आम्हाला आता 3:30 चहा झालेच ना. थांबत पेट्रोल डिझेल टाक हे टाक ते टाक. चहा पाजला मारती रे ठेवा. आता ते सांगाच लागते का चहा पाजला आणि ते. अरे म्हणलं चहा नाही जेवणही देतो ना. काळजी नका करू ना. काय तुम्ही भल्लेच राहायच्या. सगळी व्यवस्था होईल. आता हे तिकिटाची पैसे झाबरूचे विषय नाही. जाऊ द्या. तसं काही नाही म्हणा. आपलं मारुतराव कसं दिलदार माणूस आहे पहिल्यापासूनच आहे.
बरं आता हे डबा गिबा काय आणायची गरज नव्हती, पण आज कसं जिकडे तिकडे सगळं म्हणजे प्रकट दिनाच्यानं जेवण आमच्या इथे बी होतं, इकडे बाजूनं होतं, बऱ्याच ठिकाणी बोलावणं होतं. आलो मी 1-2 ठिकाणी जरा आता आणला डबा, तर मग घेईन की संध्याकाळी खाऊन. अरे संध्याकाळी पिक्चर बरोबर आल्यावर झालं ते बरं, मस्त कसं चांगलं जेवण देणार भारती, तेच म्हणलं. हो ना, पिक्चर झाल्यावरच ना. बरोबर जाऊ ना, मग काय हरकत नाही. आता किती वाजले? 4 वाजले ना. मस्त आता हे मस्त आराम करा आणि आपण इथून बरोबर 5:30 पावणे 7 निघून जाऊ. तिकीट आपल्या जवळच आहे, त्यामुळे टेन्शनचं काम नाही. बरं तर हे बा पोट्ट्यो संकेत जगन पाहिजे म्हणलं जरा कसं दांगडून वाकरू इथं कसं असते बरोबर नसते. आपण कुठे गेलो तर आपलं नाव काढलं पाहिजे लोकांनी, नाही बा चांगले लोक होते नाही तर लय कुचिन पोट्टे आले ते बा दांगडो करून गेले नसून तर तेच म्हणलं. आम्ही काय करतो, ठीक आहे करतो मी आराम. काय म्हणलं झाबरू, तू इकडे आला का नाही ते बसून का आम्हाला कसं म्हणजे गावात जरा सुनच वाटते. पण हो हे इकडलं लेखाचं ऑफिस ते तिकडे गावात घेतलं चालत नाही का? एरी तर कसं असते कुठे केलं होम फ्रॉम वर्क असं काहीतरी असते ते. तर म्हणलं तसं जमणार नाही का? हो ना होऊ शकते ना, आपलं तसंही होऊ शकते. आपण काय वर्क फ्रॉम होम कुठूनही करू शकतो. आपल्याला काय केस भेटली तिकडे इन्व्हेस्टिगेशनला जावं लागते. आता रामपूरला आपण राहिलो तरी काय जिथं बोलावं तिथं चालले आपले आले वापस. हो ना पाहिजे मग तसंच चालू आहे माझ्या विचार आता, कारण की आता बरेच दिवस झाले म्हणजे रामपूरशी संपर्कच तुटला माया. तेच म्हणलं तिथंच तो ते आपल्या घरीच ऑफिस कर, तिथं काही फोर आले चालले, सीआयडीचे माणसं लागले तर आपले माणसं आहेत, कमी जास्त पडले तर सगळे चलाकच आहेत ना, हे लाऱ्या गिऱ्याचे त्या किती चालते ना, सगळे रिकामे आहे ना. बस आता यावेळेस कसं येतो ना मी, तिथेच येतो. मग सामान आणता येईल मागं पुढे पाहता येते बघ. खोली काही सध्या सोडत नाही, पाहू पुढे. ते काही असो पण ते कॅरेक्टर कमी राहिले त्यामुळे रामपूरला चालतो. तिथून कामं करतोय ते सीआयडीचे काय ते डिटेक्टिव्हचे काही विषय नाही. म्हटलं ना बस झालं ना, आता हे आपलं पिक्चर पाहू आजचा, बस उद्या आपण तिकडेच चालले जाऊ. काही वांधा नाही, बस रामपूरला स्थायिक व्हायचं आपल्याला, तिथूनच कामं करायचे. ओके मग जमलं हो काय आम्हाला नाही जमी राहायचं, तू गेला होता. चल मग आता रामपूरलाच राहावा, तिथूनच ते काम करा. चला आता आराम करून पिक्चर पाहायला चालले जाऊ 6 वाजता. तर चला आमची रामपूरची तर मंडळी आली बा आता चित्रपट पाहण्यासाठी छावा. आणि तुम्ही सुद्धा सर्वांनी चित्रपट पहा, जरूर पहा, नक्की पहा. धूम सुरू आहे, परंतु खरोखर हा चित्रपट पाहून आपल्याला खूप गर्व वाटेल की आपण छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या मातीतले आपण सुद्धा आहो. आपल्याला गर्व असला पाहिजे. आणि खरोखर हा चित्रपट अशा पद्धतीवर आपण अशा उंच शिखरावर नेऊन ठेवू की कोणता याची बरोबरी करणार नाही. म्हणून सर्वांनी सहकार्य करा आणि चित्रपट जरूर पहा. आम्ही काही प्रमोशनचे पैसे घेतलेले नाही, परंतु आम्हाला सुद्धा अभिमान आहे म्हणून आम्ही हे प्रमोशन करत आहोत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही हा चित्रपट आपल्या चॅनलवर दाखवू शकत नाही, कारण की आपण जर तो चित्रपटातील सीन दाखवले तर आपल्याला स्ट्राईक किंवा क्लेम लागू शकते. आपलं चॅनल सुद्धा म्हणजे आपल्याला क्लेम लागल्यामुळे मोठा त्याचा परिणाम भोगावा लागू शकते. त्यामुळे आपण चित्रपट काही याच्यावर दाखवणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष टॉकीजमध्ये जा आणि चित्रपट पहा. बस एवढीच विनंती आहे. धन्यवाद. उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.